अमरावती महानगरपालिकेच्या जागांवरील अतिक्रमणांविरोधात आता थेट मनपा आयुक्त वर्षा लड्डा मैदानात उतरले आहेत. नागपुरी गेट, ट्रान्सपोर्ट मार्केट, अग्निशमन केंद्र आणि हबीबनगर परिसराची पाहणी करत आयुक्तांनी अधिकाऱ्यांना कडक निर्देश दिलेत. विशेष म्हणजे महानगरपालिकेच्या ओपन स्पेसवर बांधून ठेवण्यात आलेली 11 जनावरे आणि 6 बोकड जप्त करण्यात आली असून अतिक्रमणधारकांना कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. अमरावती महानगरपालिकेच्या जागांवरील अतिक्रमण हटवण्याकरिता प्रशासनाने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनपा आयुक्त वर्षा लड्डा यांनी स्वतः विविध भागांची पाहणी करत संबंधित विभागांना कडक आदेश दिलेत. नागपुरी गेट परिसर, ट्रान्सपोर्ट मार्केट, अग्निशमन केंद्र तसेच हबीबनगर भागातील महानगरपालिकेच्या अधिकृत ओपन स्पेसची तपासणी करण्यात आली. यावेळी हबीबनगर परिसरातील मनपाच्या जागेवर अनधिकृतपणे वॉल कंपाऊंड उभारून त्यामध्ये 11 जनावरे आणि 6 बोकड बांधून ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे. ही बाब निदर्शनास येताच आयुक्त वर्षा लड्डा यांनी संबंधित जनावरे तात्काळ जप्त करण्याचे आदेश दिलेत. त्यानंतर जनावरे महानगरपालिकेच्या गौरक्षण केंद्रांवर हलविण्यात आली. तसेच या जागेवरील अतिक्रमण तातडीने हटविण्याचे निर्देश देण्यात आले. यावेळी आयुक्तांनी अतिक्रमणधारकांना स्पष्ट शब्दात इशारा दिलाय. महानगरपालिकेच्या मालकीच्या जागांवरील अतिक्रमणे स्वतःहून हटवा, अन्यथा जप्तीची कारवाई आणि कठोर प्रशासकीय पावले उचलली जातील, असे त्यांनी सांगितले. या पाहणी दरम्यान अग्निशमन केंद्रातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती आणि कामकाजाचाही आढावा घेण्यात आला. कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने आणि वेळेत काम पूर्ण करणे आवश्यक असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केलेत. कामातील कोणतीही हलगर्जीपणा सहन केला जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिलाय. स्वच्छता विभागालाही त्यांनी फटकारलेत. शहरातील प्रत्येक परिसर स्वच्छ आणि नीटनेटका ठेवण्याचे आदेश देत रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. सर्व स्वास्थ्य निरीक्षकांनी जबाबदारीने काम करावे असेही त्यांनी नमूद केलेत. सध्याचे काम समाधानकारक नाही. प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे आणि प्रभावीपणे पार पाडावी, अशा शब्दात आयुक्त वर्षा लड्डा यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या पाहणी दरम्यान अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, डॉक्टर अजय जाधव, मनोज शहाळे, मंगेश कडू, विवेक देशमुख, अजय विंचुरकर, योगेश कोल्हे, भूषण पुसतकर, राजेश राठोड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. मनपाच्या जागांवरील अतिक्रमणांविरोधात आता प्रशासनाने थेट ॲक्शन मोड सुरू केल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. अतिक्रमणधारकांना दिलेला हा इशारा किती प्रभावी ठरतो आणि शहरातील अनधिकृत बांधकामांवर कितपत लगाम लागतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.